हॅलो फ्रेंड्स, तुम्ही सगळे आता इंजिनिअरिंगचं ॲडमिशनचे फॉर्म भरत असणार. लवकरच आता तुमची ॲडमिशन प्रोसेससुद्धा सुरू होणार आहे. आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळ्यांनी शॉर्टलिस्ट पण करून ठेवलेलं आहे इंजिनिअरिंग कॉलेज की कुठे कुठे ॲडमिशन घ्यायची. हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही बघाल तर तुमची ॲडमिशन प्रोसेस खूप सोपी होणार आहे. पण मी या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस कशी होणार आहे काय ह्याबद्दल माहिती सांगणार नाही, बिकॉज ती माहिती बऱ्याच विद्यार्थ्यांना आहे. आणि जर तुम्हाला ती माहिती पण हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा, ती पण माहिती मी तुम्हाला देईल. पण या व्हिडिओत मी तुम्हाला तुमची आवडती ब्रांच किंवा तुम्हाला तुमची आवडती ब्रांच नाही भेटली तर त्या क्षेत्रात तुम्ही कशा पद्धतीने जाऊ शकतात ते या ठिकाणी सांगणार आहे. तर इम्पॉर्टंट थिंग काय की 80% स्टुडंट्स ना कम्प्युटरलाच ॲडमिशन घेणार आहेत. त्यांना वाटतं की आपल्याला फक्त IT किंवा कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर याच ब्रांच इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन फॉर्ममध्ये फिल करायचे. बट आता प्रॉब्लेम काय आहे की जवळजवळ हातावर मोजणारे कॉलेज हे खूप रेप्युटेड खूप चांगले असे असणार आहेत आणि त्याच्यात ॲडमिशन खूप टफ होणार आहे, प्रोसेस खूप टफ होणार आहे. ओके. आणि बघा, एक लॉजिकली विचार करा. एका सिटीमध्ये जवळजवळ मिनिमम 10 इंजिनिअरिंग कॉलेज असतात. एका ब्रांचसाठी समजा IT असेल किंवा कम्प्युटर सायन्स असेल तर 60 सीट असतात. म्हणजे जवळजवळ एका शहरातून 600च्या वर स्टुडंट्स पासआउट होणार आहेत. ओके. त्यात BSc कम्प्युटर, BCA असे सुद्धा कम्प्युटरचे कोर्सेस आहे. एक्झॅक्टली कॉम्पिटिशन वाढणार आहे. तर खरंच तुम्हाला इंजिनिअरिंग कम्प्युटरमध्येच करायचं आहे का? जर सपोज तुम्हाला मार्क्स कमी असतील म्हणून अनरेप्युटेड कॉलेजला ॲडमिशन घेऊन तुम्ही स्वतःला तेवढं ग्रो नाही करू शकत. फक्त तुम्ही थेअरी शिकाल, तुमच्याकडे डिग्री राहील, बट स्वतःची इम्प्रूव्हमेंटसुद्धा महत्त्वाची असते, जी तुम्ही इंजिनिअरिंग करता करता करू शकतात. ती कुठंतरी कमी होऊ शकते किंवा कुठंतरी प्रॅक्टिकल्स त्यांच्याकडनं कमी घेतले जाऊ शकतात. म्हणून फक्त ब्रांच हवी आहे म्हणून कोणत्याही कॉलेजला ॲडमिशन घेऊ नका. इम्पॉर्टंट थिंग मी आता सांगतोय की तुम्ही कोणतीही ब्रांच घेतली तरीसुद्धा तुम्ही कम्प्युटर क्षेत्रात एंट्री करू शकतात. बिकॉज जेव्हा पण कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये कंपनीज येतात तेव्हा ते तुमची सगळ्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट घेतात. जर सपोज तुम्हाला त्यांच्या क्रायटेरियानुसार प्रत्येक सेमिस्टरला फर्स्ट क्लास असेल, प्रत्येक वर्षी तुम्ही विदाऊट बॅकलॉग पास होत असाल तर तुम्ही ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये ॲपियर होऊ शकतात. आणि कोणतीही ब्रांच असो, ॲप्टिट्यूड टेस्ट तुम्ही क्लिअर केली तर डेफिनेटली तुम्ही त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसता. चांगला इंटरव्ह्यू दिला तर तुम्ही सिलेक्ट होऊ शकतात. सो दॅट मीन्स तुमचं जे मिसकन्सेप्ट आहे की फक्त कम्प्युटर इंजिनिअरिंग घेतली तरच तुम्ही IT क्षेत्रात काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. सेकंड ऑप्शन की सपोज तुम्ही अदर कम्प्युटर ब्रांच घेतली पण साईड बाय साईड तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे तुम्ही कोडिंगचे क्लासेस किंवा कम्प्युटर रिलेटेड काही इम्पॉर्टंट क्लासेस असतील, लँग्वेजेस असतील, लँग्वेजेस स्किल्स तुम्ही डेव्हलप केले तरीसुद्धा तुम्ही आफ्टर युअर ग्रॅज्युएशन कम्प्युटर इंडस्ट्रीमध्ये अप्लाय करू शकतात. सो खूप इम्पॉर्टंट फंड आहे. तुम्हाला जर कम्प्युटर क्षेत्रातच जायचं असेल, मार्क कमी असतील आणि चांगलं कॉलेज भेटत नसेल तर काय करा, सिव्हिल किंवा एनी ब्रांचमध्ये तुम्हाला जी पाहिजे त्या ब्रांचमध्ये तुम्ही तात्पुरता दॅट मीन्स ॲडमिशन घ्या, प्रॉपर अभ्यास करा आणि साईड बाय साईड कम्प्युटर क्षेत्राचे स्किल डेव्हलप करा आणि अप्लाय इन द कम्प्युटर इंडस्ट्री. सो एवढी सोपी प्रोसेस आहे. अजून इम्पॉर्टंट गोष्ट एक सांगतो, सपोज तुम्ही फक्त होम युनिव्हर्सिटीज ॲडमिशन घेतली तर तुमचा एक स्पेशल कोटा असतो आणि आउट ऑफ युनिव्हर्सिटीमध्ये एक तुमचा स्पेशल कोटा असतो. ओके. सपोज फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही जळगावमध्ये राहत असाल आणि तुम्हाला कोल्हापूर किंवा पुण्याच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल, तुमचा एक अदर युनिव्हर्सिटीचा कोटा असतो. त्या कोट्यातून तुम्हाला ॲडमिशन होऊ शकते. आता मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय होतं, बरेचसे लोक आहे ना पुणे किंवा मुंबई इथंच येण्याचा त्यांचा क्रेज राहतो की हां तिथंच फक्त चांगले कॉलेज आहे. पण असं नाही, बऱ्याच युनिव्हर्सिटीज आहेत तिथं पण चांगले कॉलेजेस आहे. तुम्ही आउट ऑफ युनिव्हर्सिटीच्या कोट्यामधून सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात. ही सुद्धा एक चांगली ट्रिक आहे. सो ह्या बेसिक ट्रिक आहे मित्रांनो, या फॉलो करा, डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होईल. आणि काही क्वेश्चन असेल डेफिनेटली तुम्ही विचारू शकता. आपलं चॅनल लाईव्ह आहे, आम्ही नक्कीच तुमच्या क्वेश्चन्सला आन्सर देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.